सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने शेतकरी वर्ध्यातील संतप्त झाले आहे। देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळपासूनच त्यांनी ठिय्या दिलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे, काय सांगाल, कशा प्रकारची तुम्ही सकाळपासून जे ठिय्या देऊन आहात, काय मागण्या आहे? शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार 1 तारखेपासून CCIची कापूस खरेदी बंद आहे। त्यासोबतच नवीन नोंदणी करण्यासाठी सुद्धा अनेक अडचणी निर्माण येत आहे। या संदर्भात आम्ही शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर आज सकाळपासून कृषी उत्पन्न बाजार समिती देवळी येथे ठिय्या आंदोलन दिलेलं आहे, जेणेकरून ही CCIची कापूस खरेदी तात्काळ सुरू व्हावी। तसेच जे CCIचे संबंधित अधिकारी तांत्रिक अडचणीचा दाखला देत आहे, त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांची बोळवण होणं सुरू आहे। आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये ही शंका आहे की व्यापाऱ्यांना स्वस्त दरात कापूस मिळावा याकरिता तर CCIने कापूस खरेदी बंद केली आहे, ही शंका आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मनात आहे। त्यामुळे त्यांनी तात्काळ ही खरेदी सुरू करावी आणि कुठल्याही तांत्रिक अडचणी विना नवीन नोंदणीसुद्धा सुरू व्हावी, ही आमची मागणी आहे। एकूणच शेतकऱ्यांना जे अडचण जात आहे, आता सीसीआयची खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना किती घाटा सहन करावा लागत आहे? जवळजवळ CCIचा ग्रेड 7,400 रुपये CCIचा भाव आहे आणि बाजारामध्ये आता सध्याचा भाव 6,800 6,900 आहे। म्हणजे क्विंटल मागे 500 ते 600 रुपयाची तूट आहे आणि फार मोठी तूट आहे। याच्यामुळे आधीच मरणाच्या दारात उभा असलेल्या शेतकऱ्याला आर्थिक अडचणीचा फटका बसतोय, आर्थिक अडचणीला समोर जावं लागत आहे। नक्कीच मरणाच्या दारात उभे असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती देवळीचे सभापती आहे, काय सांगाल, कशा प्रकारच्या अडचणी येत आहे? तुमच्याकडून काही पाठपुरावा करण्यात आला आहे? 1/3ला खरेदी, 1/3च्या पहिले खरेदी चालू होती CCIची। त्याच्यानंतर 1/3ला त्यांनी पत्र दिलं का बुवा व्यापारी जे जिनिंग घेतलेले आहे त्यांनी CCIसाठी त्यांच्यात आणि त्यांच्या भावात काही फरक पडून राहिलेला आहे आणि त्यांचे पैसे कापले म्हणून ते जिनिंगवाले कापूस घ्यायला तयार नाही त्यांचा CCIचा। तर आम्ही त्यांना म्हटलं का तुम्ही कमीत कमी 2 दिवस चालू ठेवता आणि 2 दिवसाच्या नंतर बंद ठेवता, तर तुम्ही पत्र देऊन देता। त्याच्यानंतर आम्ही इकडे कास्तकाराचे जे गाड्या येते त्यांना आम्ही 2-2 दिवस इकडे मुक्कामी ठेवू का? त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यांनी जे ठीक आहे CCIची खरेदी बंद केली। त्याच्यानंतर शेवटची तारीख CCI नोंदणीची ते होती 15 तारीख 15/3/2025 पर्यंत। तर त्याच्यानंतर तुम्हाला नोंदणी काऊन बंद ठेवली? नोंदणी तर चालूच ठेवायला पाहिजे ना CCIनं, म्हणजेच त्यांना कापूस घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे हे सर्वात मोठी शंका आहे। दुसरं महत्त्वाचं, त्यांनी आता आज नोंदणी चालू केली सकाळपासून। तर आम्ही त्यांना सोमवारपासून नोंदणी चालू करा म्हटलं होतं, पण 2-3 दिवस कास्तकाराचे ते पण निघून गेले। कास्तकार येतात आणि वापस जातात। तर आज नोंदणी सुरू झाली आणि अजूनपर्यंत त्यांनी पत्र दिलेलं नाही। बाकी ठिकाणी पुलगावला खरेदी चालू आहे, आपल्या फक्त देवळीतच खरेदी बंद आहे। आणि एक पत्र त्यांनी दिलेलं आहे, ते पत्र म्हणजे कोणाचं, जिनिंग आणि CCI असं मिळून का बा त्यांचं म्हणणं आहे की बा जे आम्ही जिनिंग घेतले आहेत ते घ्यायला तयार नाही। तर तो कृषी उत्पन्न बाजार समितीचा संबंध नाही आहेत, तरी पण आपण वारंवार त्यांना बोलून राहिलो का बा तुम्ही खरेदी चालू करा। यासाठी का जवळपास अजूनपर्यंत 40% कापूस शेतकऱ्यांच्या घरी आहे आणि तो CCIनं जर घेतलेला नाही तर इकडे सरळ 68 69 अशा भावात जाते। आणि आजच काही कास्तकाराचा पहिला कापूस आहे, काही फडतल आहे, तर त्यांना विचारलं का तुम्ही व्यापाऱ्यांना आपण म्हटलं का तुम्ही कापूस तोवाला घ्या, तर ते सरळ म्हणते का याच्यात फडतल आहे, खराब कापूस आहे, हे आहे, मागचा आहे। आणि काही लोकांनी हात जोर कापूस समजा CCIनं खरेदी केला तर यांना चांगले 400-500 रुपये भाव जास्त येऊ शकते। नक्कीच कमी भावामध्ये शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत असल्याची खंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी बोलून दाखवली आहे। लवकरात लवकर CCIची खरेदी सुरू व्हावी व शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकरी वर्गातून कुठेतरी होत आहे। CCIने लवकरात लवकर कापसाची खरेदी जी आहे हे सुरू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही। कारण शेतकऱ्यांचा जो कापूस आहे हमी भावापेक्षा कमी भावामध्ये बाजारामध्ये सध्या विकला जात आहे। त्यामुळे लवकरात लवकर CCIने कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी केली जात आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, देवळी, वर्धा।